WTO. IMF, वर्ल्ड बँक, WTO याच्या कार्याबाबत आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजेत. विकसित देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना देणे. आता ज्याला कन्फ्युजन आहे, विकसिताला की अविकसित देशाला हे करतं. मुळात द्विपक्षीय म्हणलं की संपला विषय इथं. बहुपक्षीय म्हणजे बायलेटरल ट्रेड नाही. उलट WTO काय सांगतं, बाबा तुम्ही सगळ्याच देशांसोबत चांगले संबंध ठेवा, परकीय व्यापार करा, वस्तू सेवा आयात निर्यात व मोजक्या 1-2 देशासोबत नका करू. म्हणजेच बायलॅटरलच्या ऐवजी मल्टीलॅटरल हा शब्द महत्त्वाचा आहे. बायलॅटरल ट्रेड नाही, बहुआयामी याला चालना देते. त्यामुळे विकसित अविकसितचा विषयच येत नाही. मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापारास प्रोत्साहन देणे, एक्झॅक्टली हेच. टू एनकरेज फ्री इंटरनॅशनल ट्रेड. फ्री इन द सेन्स विदाऊट एनी अडथळा, विदाऊट एनी बॅरियर. त्याचा अर्थ तो फ्री. फ्री म्हणजे मोफत नाही घ्यायचा इथं. मुक्त अर्थव्यवस्थेला चालना देणे म्हणजे तुम्ही बंधने अडथळे नका टाकू, टॅरिफ नका लावू, आयात कर नका लावू, अडवू नका इतर देशांच्या वस्तू. तसा तो फ्री ट्रेड इथं अपेक्षित आहे. सो ते विधान बरोबर आहे. आणि गरीब देशांना आयातीसाठी आर्थिक मदत करते. मुळात गरीब असो श्रीमंत असो, WTO आर्थिक मदत करतच नाही. तिचं कामच काय, जागतिक व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार, त्याची नियमावली तयार करणे, त्याच्यावरची बंधने दूर करणे. बेसिक फंक्शन ऑफ द WTO. मग सेम तुम्हाला IMFचंही माहिती पाहिजे, वर्ल्ड बँकेचंही माहिती पाहिजे. लक्षात घ्या, मेन्सला हीच डिमांड आहे. एक्झॅक्टली ती संस्था नेमकं काय काम करते हे माहिती पाहिजे. वरवर अर्धवट नको, कारण इथे शब्दावरून बघा, बायलॅटरल, मल्टीलॅटरल, प्रश्न बदलला, उत्तर बदललं. त्यामुळं बी केअरफुल.